नमस्ते. माझं नाव विनायक. चाणक्य मंडल परिवारच्या या ऑनलाईन एमपीएससी इंट्रोडक्टरी सत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 21 एप्रिलला भारत देशाचा नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे साजरा केला गेला. भारतीय भारतीय सिस्टीम मध्ये, भारतीय पॉलिटिकल सिस्टीम मध्ये, म्हणजे हा भारत देश चालवण्यामध्ये या नोकरशाहीचा खूप मोठा वाटा आहे. या नोकरशाहीमध्ये, या ब्युरोक्रेसीमध्ये आपल्याला एंटर करायचंय, त्याच्यामध्ये एंट्री करायची असेल तर एमपीएससी हा त्यापैकी एक मार्ग आहे. युपीएससी तसाच एक दुसरा मार्ग आहे, बाकी अनेक मार्गांपैकी. तसं ह्या एमपीएससी ची तयारी कशी करायची, एमपीएससी साठी काय वाचलं पाहिजे, ह्याचा सिलेबस काय असतो, आपल्याला त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे, आपण कुठली कुठली परीक्षा देऊ शकतो, त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सांगण्यासाठी म्हणून मी आज इकडे आलेलो आहे. ठीक आहे, तर मग आज आपण आपल्या या सत्राला चालू करूया. आता हे एमपीएससी नेमकं आहे काय? आपल्या संविधानात, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 315, आर्टिकल 315 मध्ये प्रत्येक राज्यासाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याची तरतूद केली गेलेली आहे. त्या अंतर्गतच महाराष्ट्रामध्ये एमपीएससी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झालेली आहे. ह्याचं नेमकं काम काय असतं एमपीएससीचं, एकदम ब्रीफली, एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर राज्याचं सरकार, राज्याचं शासन सुरळीत, व्यवस्थित आणि एफिशियंटली चालण्यासाठी त्या लेवलचे सुटेबल कॅन्डिडेट्स, एफिशियंट कॅन्डिडेट्स, क्लीन कॅन्डिडेट्स सरकारला प्रोव्हाइड करणे, महाराष्ट्र शासनाला पुरवणे. ठीक आहे, म्हणजे त्यासाठी परीक्षा घेणे, त्या परीक्षेमध्ये ते प्रिलिम्स, मेन्स वगैरे जी काही पद्धत असेल त्या पद्धतीनं परीक्षा घेणे आणि सरकारला, शासनाला रेकमेंड करणे की हे जे कॅन्डिडेट्स आम्ही सिलेक्ट केलेले आहेत आमच्या परीक्षे थ्रू, ते कॅन्डिडेट्स तुम्ही दिलेल्या रिक्वायरमेंट पूर्ण करतात, म्हणजे त्यासाठी सुटेबल कॅन्डिडेट्स तुम्ही यांना रिक्रूट करू शकता, ते रेकमेंडेशन असतं. ठीक आहे, आता हे एमपीएससी आहे. आता मग हे एमपीएससी जी परीक्षा कंडक्ट करते, ती परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करते, जसं राज्यसेवा परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, हे अशा वेगवेगळ्या परीक्षा कंडक्ट करत असतात. ह्यापैकी सर्वात महत्वाची, सगळ्यात मोठी परीक्षा, मोठ्या लेवलला, मोठ्या स्तरावरती, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदं भरली जातात, अशी परीक्षा आहे ती म्हणजे राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा. आता ह्या महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा थ्रू सिलेक्ट होऊन कुठल्या कुठल्या पोस्ट मिळत असतात, तर त्याच्यामध्ये जर का आपण हायरार्कियल लेवल बघितली, ठीक आहे, हायरार्की म्हणजे ब्रॉडली कॅटेगराइज केलं तर क्लास 1 पोस्ट आणि क्लास 2 पोस्ट. ओके, क्लास 1 पोस्ट आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलेलं असतात. ठीक आहे, आता ह्या क्लास 1 पोस्ट मध्ये नेमक्या कोणकोणत्या पोस्ट आहेत? त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, पोलीस उपाधीक्षक, असिस्टंट कमिशनर, ह्या सगळ्या पोस्ट आहेत. ठीक आहे, आणि दुसरा क्लास 2 पोस्ट, त्याच्यामध्ये बीडीओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, चीफ ऑफिसर वगैरे, ह्या सगळ्या पोस्ट येत असतात. ठीक आहे, आता जर का तुम्ही बघितलं, ह्या पोस्टचं स्वरूप बघितलं, क्लास 1 पोस्ट म्हणजे हायरार्की मध्ये वरच्या लेवलला आहे आणि क्लास 2 पोस्ट या हायरार्की मध्ये खालच्या लेवलला आहे. म्हणजे आता हे वरच्या आणि खालच्या लेवलला म्हणजे काय, तर क्लास 2 पोस्ट आहेत यांचा लोकांशी जास्तीत जास्त संपर्क येतो. देशामध्ये ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकशाहीला मूर्त स्वरूप देण्यासाठी भारतीय नोकरशाहीचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्यामध्ये हे क्लास 2 पोस्ट आहेत. जरी आता हे क्लास 2 म्हणजे आपल्याला खूप कमी लेवलचं असं जरी वाटत असलं तरी नाही, यांचा, या पोस्टचा, या पदांचा भारतामध्ये लोकशाही अगदी म्हणजे एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या पोस्टचा खूप मोठा वाटा असतो. ठीक आहे, आता ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल किंवा नायब तहसीलदार असेल, या लोकांचा, या पदांचा, या पदावरील असणाऱ्या लोकांचा सर्व प्रकारच्या लोकांशी संबंध येत असतो. ठीक आहे, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा एखादा एकदम छोटासा काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याला म्हणजे त्याचं कागदपत्र मिळायला अडचण येते किंवा त्याला काहीतरी शेतीमध्ये काहीतरी अडचण येते. ठीक आहे, तर आपण ती अडचण सोडवण्यासाठी म्हणजे हे जे लोक आहेत, या पोस्टवरचे जे लोक आहेत, ते लोक प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळते. ठीक आहे, म्हणजे एखाद्याला लोकांबरोबर, लोकांच्यात राहून काम करायची संधी हवी असेल तर यापेक्षा मोठी संधी दुसरी कोणती आहे? ठीक आहे, क्लास 2 पोस्ट, क्लास 1 पोस्ट हे फक्त नाव आहेत. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जसं म्हणजे अनुभवी होत जाल तसं वरती जात असतंच, त्यात काही वादच नाही. पण
ह्या सर्व्हिसेसचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला लोकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळते. ठीक आहे, इट्स लाईक अ ड्रीम जॉब. ओके, इट्स लाईक अ ड्रीम कम्स ट्रू. ओके, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला या पोस्ट मध्ये मिळतो. आणि काम करण्यासाठी तुम्हाला सगळं काही अवेलेबल असतं. तुमच्या हाताचे सगळे रिसोर्सेस असतात. तुमच्यावर काम करायला लोक आहेत, तुम्हाला तुमच्यावरच्या ऑफिसर कडून रिसोर्सेस दिले जातात, सगळं अवेलेबल आहे. गरज आहे विल पॉवर, इच्छाशक्तीची गरज आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जो अधिकार आहे, तुम्हाला जे पॉवर आहे, भारतीय संविधान आपल्याला देतं. ठीक आहे, भारतीय संविधान आपल्याला देतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे स्टेट सर्व्हिसेस, राज्यसेवासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे कोण कोण ही परीक्षा देऊ शकतं. ठीक आहे, आता हे महत्वाचं, बऱ्याच वेळेला लोकांना माहित नसतं की म्हणजे परीक्षा कधी देता येते, कशी देता येते, त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो. ठीक आहे, तर त्यासाठी मिनिमम एज आहे 19, म्हणजे वयाच्या 19व्या म्हणजे 19व्या वर्ष पूर्ण झाले की तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यासाठी अमागाससाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43. ते तुम्ही इथं बघतच आहात. आता हे मी जे घेतलेलं आहे ते डायरेक्टली एमपीएससीचं राज्यसेवेचं नोटिफिकेशन आहे, तिथून डायरेक्ट हा ब्लॉग घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे असे म्हणजे असल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. आपल्याला एमपीएससी कडून किंवा जी एमपीएससी परीक्षा आपण देतोय ती परीक्षा किंवा एमपीएससी किंवा शासन आपल्याकडून काय इच्छित, त्यांना कुठल्या प्रकारचे कॅन्डिडेट्स अपेक्षित आहे, हे सगळंच्या सगळं त्या नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं असतं. गरज असते ते डोळ्यात तेल घालून बघायचे, रिक्वायरमेंट काय ते बघायचे. ठीक आहे, म्हणजे मान्य आहे की आपल्याला आपली सगळी स्वप्न पूर्ण करायचे, सगळं पूर्ण करायचं, पण ते पूर्ण करण्यासाठी आपण मार्ग निवडलेला एमपीएससीचा. तर एमपीएससीला ती परीक्षा आपल्याला म्हणजे पार पाडावी लागणारच आहे. ती परीक्षा क्लिअर करण्यासाठी त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे बघून घ्यायचं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता एमपीएससीचं स्वरूप आहे, एमपीएससी राज्यसेवेबद्दल, मी स्पेसिफिकली राज्यसेवेबद्दल बोलतो. राज्यसेवेमध्ये 3 टप्पे असतात. पहिली प्रिलिमिनरी एक्झाम, पूर्व परीक्षा, दुसरी मेन्स एक्झाम आणि तिसरी स्टेप असते इंटरव्ह्यू. ओके, आपले धर्माधिकारी सर सांगतात त्या पद्धतीनं एकदम, म्हणजे ह्याचं तुम्हाला एकदम थोडक्या शब्दामध्ये विश्लेषण करायला सांगायचं म्हणलं तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इज एक्झामिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, तुमची माहिती चेक केली जाते. ठीक आहे, तुम्हाला किती माहिती आहे बाहेरच्या जगाबद्दल, एकदम जनरल अवेअरनेस बद्दल माहिती किती आहे हे विचारतात. दुसरी स्टेप आहे मेन्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झामिनेशन ते थोडंसं एक्सप्लेन करायचं म्हणलं तर इट इज द एक्झामिनेशन ऑफ नॉलेज. तुमचं ज्ञान तपासलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय, आता एकदम वरच्या लेवलला, ओके, म्हणजे एकदम सुपरफिशियल लेवलला तुमची माहिती चेक केली. ही चाळणी परीक्षा. म्हणजे काय, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सांगायचं म्हणजे काय, ही चाळणी परीक्षा. या परीक्षेमध्ये दे डिफरन्शिएट सिरियस कॅन्डिडेट्स फ्रॉम नॉन सिरियस कॅन्डिडेट्स. ओके, सिरियस कोण कोण आहे, किती जण ही परीक्षा देण्यासाठी, ह्या परीक्षेमधून परत सिलेक्ट होऊन देशाची सेवा करण्यासाठी खरोखर उत्सुक आहेत, असे लोक फक्त ते सेपरेट करतात. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झाली, चाळणी परीक्षा, एक्झामिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. नंतर तुम्ही मेन्स एक्झामिनेशन, म्हणजे एक्झामिनेशन ऑफ नॉलेज, म्हणजे आता थोडंसं खाली आहे, थोडंसं डीप लेवलला आहे, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, आता एमपीएससी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, आता फक्त तुम्हाला एवढंच माहिती आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित आहे, संविधानामधल्या कुठल्या तरतुदी पब्लिक सर्व्हिस कमिशनशी संबंधित आहे. हे झालं प्रिलिमिनरी लेवलचं नॉलेज. आता मेन्स लेवलला नॉलेज काय असणं अपेक्षित आहे, त्यांच्यासाठी नेमक्या तरतुदी काय आहेत. त्यांच्यासाठी म्हणजे पहिल्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये काय बघितलं, पब्लिक सर्व्हिस कमिशनशी रिलेटेड भारतीय संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत, म्हणजे तरतुदी कुठल्या आहेत, म्हणजे आर्टिकल कोणतं आहे. मेन्स एक्झामिनेशन मध्ये नेमक्या तरतुदी काय आहेत, त्या तरतुदींमध्ये काही बदल झालेले आहेत का, त्याची कलम, त्याची पोट कलम, त्यांचे नेमकी कामं काय आहेत. म्हणजे आर्टिकल 315 सांगतं की देयर विल बी पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि त्यांची कामं काय असतील हे सांगणारं कलम आहे आर्टिकल 320. ठीक आहे, थोडंसं डीप लेवल. आणि आता परत तुम्ही इंटरव्ह्यू लेवलला, तिसरी स्टेप प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, मेन्स एक्झामिनेशन इन्फॉर्मेशन ऑफ नॉलेज, आणि इंटरव्ह्यू इज अ एक्झामिनेशन ऑफ इट्स अ पर्सनॅलिटी टेस्ट.
त्याच्याविषयी आपण थोडंसं वेगळं बघूया. ठीक आहे. आता थोडंसं प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला येऊया. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये काय आहे, 2 पेपर असणार आहेत, 200 मार्कचे 2 पेपर. पहिला पेपर असणार आहे तो जनरल स्टडीजचा. हा जनरल स्टडीज म्हणजे काय, विषयाचं नाव घ्या, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, हे करंट अफेअर्स, सगळं, नागरिक शास्त्र, सगळे विषय, त्याचे 100 प्रश्न आणि त्याचे 200 मार्क, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. ठीक आहे. हा पहिला पेपर असणार आहे. आणि दुसरा पेपर असणार आहे तो असणार आहे सीसॅटचा, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, सीसॅट. त्याच्यामध्ये 80 प्रश्न आणि 200 मार्क. 80 प्रश्न 200 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क. ठीक आहे, 2.5 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असतो. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय असतं, ह्या 80 पैकी 50 प्रश्न हे असतात पॅसेजवरती, म्हणजे एक पॅसेज आहे त्याच्यावरती 3-4 प्रश्न आहेत, एक पॅसेज आहे त्याच्यावरती 3-4 प्रश्न, म्हणजे एका पेपरमध्ये एक 12 पॅसेज असतात आणि त्याच्यावरती 50 प्रश्न. आता हे हार्ड अँड फास्ट नाही की ते 50च प्रश्न असले पाहिजे, असं काही कंपल्सन नाहीये. पण आतापर्यंत एमपीएससीचा जो सीसॅटचा पेपर आहे त्याच्यामध्ये 80 पैकी 50 प्रश्न पॅसेजला आणि राहिलेल्या 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याच्यावरती असतात आणि 5 प्रश्न असतात डिसिजन मेकिंगचे. ठीक आहे. आता ते 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे म्हणजे नेमके प्रश्न कसे असतात, उदाहरण सांगायचं झालं तर. ठीक आहे. आता तुम्ही एमपीएससीची परीक्षा दिलेली आहे, आता एमपीएससीची परीक्षा देणारे किंवा युपीएससीची परीक्षा देणारे असे म्हणजे बरेच लोक असतात की ते खूप वर्ष प्रयत्न करतात पण दुर्दैवाने त्यांना यश मिळत नाही. ठीक आहे. समजा असा एक विद्यार्थी आहे की त्याने 2 वेळा 3 वेळा परीक्षा दिली आणि शेवटी तो इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. आता मी केस स्टडी तुम्हाला सांगतो, म्हणजे डिसिजन मेकिंग साठी आहे का. आता मग तो विद्यार्थ्याची इंटरव्ह्यू साठी निवड झालेली आहे, तो इंटरव्ह्यू साठी जात असताना त्यानं बघितलं की रस्त्यावरती एका ठिकाणी एक ऍक्सिडेंट झालेला आहे, एक अपघात झालेला आहे. तर तो विद्यार्थी म्हणजे तुम्ही त्या केसमध्ये काय कराल, म्हणजे तुम्ही त्याला मदत कराल, तुम्ही अँब्युलन्स बोलवाल, काही लक्ष परत नाही, किंवा तुम्ही ते दुर्लक्ष करून तुम्हाला खूप वर्षांना संधी मिळाली म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू कडे जाल वगैरे, काय कराल, अशा पद्धतीचे डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे 4 ऑप्शन असतात त्यापैकी बरोबर चूक असं म्हणण्याऐवजी ते असं म्हणतात की सर्वात योग्य कोणता. ठीक आहे. म्हणजे पहिला प्रेफरन्स काय, दुसरा प्रेफरन्स काय, तिसरा प्रेफरन्स काय, अशा पद्धतीने. ठीक आहे. असे 5 प्रश्न असतात. ठीक आहे. असा हा सीसॅटचा पेपर, 80 प्रश्न 200 मार्क. ठीक आहे. जे 50 प्रश्न पॅसेजचे झाले त्यानंतर 25 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे आपण 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे त्या लेवलचे प्रश्न. ठीक आहे. पण जर का तुम्ही बघितलं 2015-16 पासून प्रश्नांचं स्वरूप, या सीसॅट मधल्या प्रश्नांचं स्वरूप बदलतं. हे प्रश्नांचं स्वरूप नेमकं काय आहे, तुम्ही त्यासाठी अभ्यास कसा केला पाहिजे हे आपण बघूयातच. ठीक आहे. हे आपण पुढे बघूयात. आता तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दिली, त्याची मेरिट लिस्ट लागते 400 पैकी मार्क्सची. ओके. दोन्ही पेपरचे मार्क्स म्हणून 400 पैकी मार्क्स लागते. मग त्याचा कट ऑफ लागतो, जे लोक तो कट ऑफ क्लिअर करतात ते लोक मेन साठी क्वालिफाय होतात. आता हा कट ऑफ नेमका असतो किती, जर का तुम्ही 2016चा कट ऑफ बघितला, म्हणजे 2016 कायम लक्षात ठेवायचा, प्रिलिमिनरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये 2015 हे वर्ष वॉटरशेड मुवमेंट असं म्हणलं जातं. आता हे वॉटरशेड मुवमेंट म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल भारतीय इतिहासामध्ये 1761 पानिपतचं युद्ध हे भारतीय इतिहासामधलं वॉटरशेड मुवमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर प्लासीची लढाई ही एक वॉटरशेड मुवमेंट मानली जाते. ठीक आहे. वॉटरशेड मुवमेंट म्हणजे काय की त्या मुवमेंट नंतर, त्या वर्षानंतर इतिहासाचा रोख पूर्ण बदलला. म्हणजे जर का त्या वर्षी जे, म्हणजे आता पानिपतची लढाई असेल, प्लासीची लढाई असेल, त्याचा जे काही निर्णय झाला, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही झालं त्याचा शेवट तसा झाला नसता तर पुढचं काहीतरी वेगळं झालेलं असतं. ठीक आहे. तसं 2015 हे वर्ष कसं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये, त्याच्यानंतर सगळेच्या सगळे आडाखेच बदलले. म्हणजे कट ऑफ खूप जास्त झाला, प्रश्नांचं स्वरूप बदललं, ज्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात ते टॉपिक्स बदलले, सगळं बदललेलं आहे. 2016ला एमपीएससी राज्यसभेसाठी कट ऑफ होता 400 पैकी 125. 2017 मध्ये झाला 153, 2018 मध्ये झाला 189, 2018 मध्ये झाला तो 247. ठीक आहे. आणि परत मग त्यानंतर 2019 मध्ये तो आला 197. ठीक आहे. आता तुम्ही बघा हळूहळू, म्हणजे जर का तुम्ही आधी बघितले 2015 पर्यंत वगैरे बघितले कट ऑफ, म्हणजे ते 50% म्हणजे नाही, ते 40%, 30% इथपर्यंतच होते. ठीक आहे.
आता तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी मिनिमम 60% मार्क असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मिनिमम 60% मार्क. म्हणजे आता हे 60% मार्क म्हणजे आता मिनिमम 60% मार्क यासाठी म्हणतो की तुम्ही तो पेपर दिल्यानंतर तुम्ही आश्वस्त होणं गरजेचं आहे की हा माझी प्रिलिम्स एक्झामिनेशन क्लिअर होते, मी मेन्सची तयारी करायला लागू शकतो. आता हे मार्क्स काढण्यासाठी एमपीएससी त्यांची आन्सर की वगैरे जाहीर करते, तुम्ही बघून तुमचे मार्क्स काढू शकता. ते तुम्ही या प्रोसेसमध्ये एकदा आलात की बाकीच्या सगळ्या ह्या रुडिमेंटरी गोष्टी आपल्याला माहिती ठेवू शकतात. आपला ह्या सेशनचा उद्देश आहे की तुम्हाला एमपीएससी परीक्षेविषयीची जास्तीत जास्त माहिती देणे. ठीक आहे, आता मी प्रिलिम्स एक्झामिनेशन दिली, आता पुढची स्टेप आहे मेन्स एक्झामिनेशन. आता हे मेन्स एक्झामिनेशन काय, ही टोटल असते 800 मार्कची. ठीक आहे, 800 मार्क टोटल 3 दिवस चालते हे पेपर, 3 दिवस परीक्षा चालते आणि टोटल पेपर असतात 6, प्रत्येक दिवशी 2 पेपर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ह्या पेपरचं स्वरूप कसं असतं, तर पहिला पेपर आहे मराठी भाषेचा असतो. हा भाषेचा 100 मार्कचा पेपर आहे, त्यापैकी 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्लिश आणि हा आहे वर्णनात्मक. ओके, म्हणजे सब्जेक्टिव्ह, म्हणजे लिहायचा आहे तो, त्याच्यामध्ये निबंध लिहायचा आहे, पत्र, सारांश वगैरे अशा गोष्टी. 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्लिश. ठीक आहे, आणि त्यासाठी 3 तासाचा वेळ आहे. दुसरा परत पेपर असतो, भाषेचाच पेपर असतो, 100 मार्कचा, 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्लिश आणि हा असतो ऑब्जेक्टिव्ह. ओके, मोस्टली ग्रामर त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, हा 50 मार्क मराठी, 50 मार्क इंग्लिश, हा 1 तासाचाच पेपर असणार आहे. हे झाले भाषेचे पेपर, पहिल्या दिवशी 2. ठीक आहे, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही झाले. आणि आता शेवटचे 2 दिवस असतात, दुसरा आणि तिसरा दिवस, त्या दिवशी टोटल 4 पेपर होतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. आता GS1 चा पेपर आहे, त्याच्यामध्ये 150 प्रश्न, 150 मार्क, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. ठीक आहे, असं असणार आहे. आणि आता हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे. मग GS1 मध्ये नेमकं येतं काय, GS1 मध्ये येतो इतिहास आणि भूगोल, हे 2 विषय येतात. ठीक आहे, इतिहास आणि भूगोल. आता इतिहासासाठी पण त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे सिलेबस मध्ये. ठीक आहे, आता ह्या व्हिडिओची जी डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये एमपीएससीच्या सिलेबसची लिंक पण तुम्हाला दिली गेलेली असेल, तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकाल. एमपीएससीचा सिलेबस वगैरे सगळं दिलेलं असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल हे असणार आहेत. एमपीएससीच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवायचं की हा सिलेबस आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर महत्वाचे, ते आपण अभ्यासामध्ये पुढे बघणार. दुसरा पेपर आहे GS2 चा पेपर आहे, त्याच्यामध्ये पण 150 प्रश्न, 150 मार्क. ठीक आहे, त्याच्यामध्ये विषय कुठले असणार आहेत, तर पॉलिटी, राज्यशास्त्र, ठीक आहे, आणि गव्हर्नन्स हे असणार आहे. आता हे पॉलिटी गव्हर्नन्स म्हणजे काय, पार्लमेंट, लोकसभेचं स्वरूप कसं असतं, तिथं लोक निवडून कसे दिले जातात लोकप्रतिनिधी, त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय असतो, त्यानंतर वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, हे एमपीएससी काय आहे, त्याच्यानंतर प्रेशर ग्रुप्स वगैरे, अशा खूप साऱ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये कायदे सुद्धा येतात. ठीक आहे, म्हणजे समजा असा एक कायदा आहे, ग्राहक हक्क संरक्षण कायदा, त्याच्याविषयीची माहिती. ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. हा GS2 चा पेपर, 150 प्रश्न, 150 मार्क. तिसरा पेपर आहे GS3 चा पेपर. ठीक आहे, आता हा जो GS3 चा पेपर आहे, हा आहे म्हणजे ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ओके, मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास. ठीक आहे, अशा विषयाचा असा हा विषय आहे. ह्याच्यामध्ये 150 प्रश्न, 150 मार्क. हा एकदमच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये काय, माणूस, ह्युमन ऍज अ कॅपिटल. ओके, म्हणजे ह्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैशांची जशी गरज असते तशी माणसांची सुद्धा गरज असते. तर माणसांना, व्यक्तींना, लोकांना स्किल वाईज डेव्हलप करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांच्याविषयीची माहिती. ठीक आहे, त्यानंतर मानवी हक्क काय असतात, मानवी हक्क कोणते आहेत, याच्याविषयीची माहिती, या संबंधीचा हा पेपर आहे. व्हेरी इंटरेस्टिंग पेपर, व्हेरी इंटरेस्टिंग पेपर. ठीक आहे, 150 प्रश्न, 150. आणि GS4 चा पेपर आहे, हा थोडासा लेंदी पेपर आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच काय काय, ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स येतं, ठीक आहे, अर्थशास्त्र येतं, ह्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान येतं, परत ह्याच्यामध्ये पर्यावरण येतं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, आता हा जो पेपर आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एमपीएससी ना ज्ञानाची सगळी दारं उघडलेली आहेत. म्हणजे तुम्ही विषय सांगा, म्हणजे तुम्ही म्हणजे विषय सांगा, त्याच्यावरती प्रश्न ह्या पेपरमध्ये आहेच आहे. ठीक आहे, म्हणजे असा कुठलाच प्रश्न नाही किंवा असा कुठलाच विषय नाही की जो GS4 मध्ये येत नाही. सगळं काही येतं. म्हणजे राईट फ्रॉम आपलं चांद्रयान मिशन तिथं पासून माती, ओके,
ऍग्रिकल्चरसाठी, शेतीसाठी माती कुठल्या स्वरूपाची असली पाहिजे, इथपर्यंत सगळ्याच्या सगळं याच्यामध्ये येतात. हा प्रश्न, हा पेपर 150 प्रश्न 150 मार्क. ओके, असे टोटल झाले ह्या 4 पेपरचे 600 मार्क आणि मराठी भाषा विषयांचे 200 मार्क, असे 800 मार्क. आता ह्या मेन्स परीक्षेचा परत कट ऑफ लागतो आणि त्याच्यामधून इंटरव्ह्यू साठी लोकांची निवड होते आणि हा इंटरव्ह्यू असतो 100 मार्कचा. ठीक आहे. आता माझी तुम्हाला सांगितलेलं होतं, पहिला जो टप्पा आहे तो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, टेस्ट ऑफ युअर इन्फॉर्मेशन. दुसरा टप्पा आहे मेन्स एक्झामिनेशन, टेस्ट ऑफ युअर नॉलेज. आणि तिसरं आहे इंटरव्ह्यू, टेस्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. ठीक आहे. आपण मगाचाच एक्झाम्पल घेऊयात. एमपीएससी संबंधी आपल्या संविधानामध्ये कोणत्या तरतुदी, म्हणजे तरतुदी कुठं आहेत हे विचारलं जातं प्रिलिम्स मध्ये. हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. मेन्स मध्ये त्या नेमक्या तरतुदी काय आहेत, ठीक आहे, हे असं मेन्स मध्ये. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय वाटतं की त्या तरतुदी व्यवस्थित प्रकारे राबवल्या जात आहेत की नाही, किंवा त्याच्यामध्ये काही बदल असला पाहिजे का, त्याच्या स्वरूपामध्ये काही बदल असला पाहिजे का, तुम्हाला ती व्यवस्था कितपत समजली आहे, ह्या संबंधीचे प्रश्न. तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. तुम्ही गोष्टी कशा पद्धतीने समजून घेताय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या परीक्षेसाठी, ज्या पोस्टसाठी, ज्या पदासाठी आपली निवड केली जाते, त्यासाठी आपल्यामध्ये हवे ते, आपल्यासाठी रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक, रिक्वायर्ड गुण आहेत की नाही हे चेक केलं जाते. याच्यामध्ये कुठलीही टेस्ट ही फुल प्रूफ नसते, त्यात काही वादच नाही, हे बरोबर आहे. कुठलीच टेस्ट फुल प्रूफ नसते. पण पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फेक समथिंग. ठीक आहे. म्हणजे ह्या देशसेवेसाठी तुम्हाला तुम्ही तयार आहात की नाही हे चेक केलं जातं. आणि ही परीक्षा म्हणजे शेवट नाहीये, ही एक सुरुवात आहे. आपण जी स्वप्न बघतो की म्हणजे आपल्याला सर्व्हिस मध्ये जाऊन हे सगळं करायचं आहे, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनानं, या देशानं आपल्याला दिलेली एक संधी आहे. त्यासाठी त्या एमपीएससी ला पूर्ण अधिकार आहे तुम्हाला सगळ्या लेवलवर चेक करण्याचा. आणि एमपीएससी ने निवडलेले आहेत हे 3 स्टेप्स: प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. चाणक्य मंडल परिवार मध्ये आपल्याकडं ह्या तिन्ही टप्प्यावरती अगदी परिपूर्ण मार्गदर्शन करणारे सगळे फॅकल्टीज अवेलेबल आहेत, सर्व काही अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याच्याविषयी आपण नंतर बोलूयातच. आता हे झाली राज्यसेवा परीक्षा. राज्यसेवा जनरलिस्ट पोस्ट आहे. त्यानंतर ही आहे एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिस, ही स्पेशलिस्ट. ओके, स्पेशलिस्ट परीक्षा म्हणजे एक्सपर्ट परीक्षा आहे. ही स्पेसिफिक फील्ड साठी आहे. ठीक आहे. वनसेवा परीक्षा. ओके, मग ह्याच्यामध्ये आता हे दोन पोस्ट आहेत, सहाय्यक वन संरक्षण आणि वनक्षेत्रफळ. ठीक आहे. त्याच्यासाठीचे क्रायटेरिया, मिनिमम एज क्रायटेरिया हे आहेत. आणि ह्यासाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये जे लोक इंजिनियर आहेत, मोस्टली बरेच लोक आता इंजिनियर पण ही परीक्षा देतातच. ठीक आहे. एक तर तुम्ही इंजिनियर हवं, नाही तर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये सायन्स रिलेटेड कुठला तरी विषय असणं गरजेचं आहे. सायन्स मॅथ्स रिलेटेड कुठला तरी विषय असणं गरजेचं आहे. हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. आता जशी तुम्हाला सांगितली फॉरेस्ट सर्व्हिस आहे, तशी इंजिनिअरिंग सर्व्हिस ही एक वेगळी एक्झाम आहे. परत ह्या ज्या स्पेशलिस्ट परीक्षा आहेत ह्याच्यासाठी एमपीएससी वेगवेगळ्या परीक्षा घेतच असतात. ठीक आहे. ह्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतच असतं. ह्यांच्या म्हणजे सगळ्यात मोठी परीक्षा, म्हणजे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती पदांची भरती केली जाते, म्हणजे अधिकारी निवडले जातात एमपीएससी राज्यसेवा परीक्षा. ठीक आहे. आता आपण स्पेसिफिकली त्या परीक्षेविषयी बोलूया. तुम्हाला आता प्रिपरेशन चालू करायचं. ठीक आहे. प्रिपरेशन ही परीक्षा आता तुम्ही ठरवलं की हा मला ही परीक्षा देऊन देशसेवेमध्ये ह्या ब्युरोक्रेसीचा पार्ट व्हायचा, या देशाच्या सिस्टीमचा एक पार्ट व्हायचा. तुम्हाला हे प्रिपरेशन करायचं आहे, तर काय एवढं लक्षात ठेवायचं, तुम्ही आता जिथं आहात, ज्या तुमच्या एज्युकेशनल लेवलमध्ये 9वीला असाल, 10वीला असाल, 11वी 12वी इंजिनिअरिंगच्या कुठल्याही वर्षाला किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या कुठल्याही वर्षाला आहात, तिथून त्या पॉइंट पासून तुम्ही आज ठरवलं, आजपासून सुरुवात करू शकता. नक्कीच सुरुवात करू शकता. सुरुवात हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, खूपच इंटरेस्टिंग पार्ट आहे. बऱ्याच वेळेला होतं कसं, म्हणजे हा आपला ग्राफ असतो, सुरुवातीला आपण अभ्यास करायचं, आपण इतिहास काहीतरी वाचतो, आचार्य शंकर जावळेकरांचा आधुनिक भारताचा इतिहास वाचतो, त्यामधली एकदम भारी भारी भाषा, सगळं एकदम असं आपण प्रेरित होऊन जातो. ठीक आहे. इथं आपण खरे ऍस्पिरंट कधी म्हणले जाऊ, ज्यावेळी हा इंटरेस्ट जो आहे हा शेवटपर्यंत, म्हणजे इंटरव्ह्यू देऊन तुम्हाला हातामध्ये पोस्ट मिळून तुम्ही सर्व्हिस मध्ये जाऊन उत्तम काम करेपर्यंत हा उत्साह टिकून राहणे, हा खऱ्या ऍस्पिरंटचं खरं निदर्शक आहे. ठीक आहे. मग
ते कसं करायचं, तो उत्साह कुठून आणायचा, त्यासाठी तयारी कुठून करायची, काय करायची, आम्ही इथं आहोतच. ठीक आहे. आता तुम्ही सुरुवात कुठं करू शकता, अगदी जसं सांगितलं म्हणजे शुभस्य शीघ्र, म्हणजे तुम्ही आत्ता म्हणजे करायची इच्छा आहे, आत्ता करू शकता. ठीक आहे, नक्कीच करू शकता. पहिला अटेम्प्ट, ओके, पहिला अटेम्प्ट तुम्ही कधी देऊ शकता, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना किंवा त्यानंतर. ठीक आहे. आपले धर्माधिकारी सर सांगतात की तुम्ही तुमचा जो पहिला अटेम्प्ट असेल, जो द फर्स्ट अटेम्प्ट इज द व्हेरी बेस्ट अटेम्प्ट. ओके, का, कारण आपल्याला माहित असतं की आपण सगळे दोर तोडलेले असतात, म्हणजे सगळं तोडलेलं आहे आणि आम्ही पूर्णपणे ह्या परीक्षेसाठीच तयारी करतो. हे आणि त्याची जी तीव्रता असते, हे सगळंच्या सगळं आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये सगळं वापरतो. देअरफॉर द व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट. ह्याच्यामध्ये पूर्ण ताकद लावायची आणि पूर्ण ही परीक्षा पूर्ण क्लिअर करायची. ठीक आहे. आणि ह्याचा अजून एक फायदा असतो, समजा तुम्ही वयाच्या 21व्या वर्षी या सर्व्हिस मध्ये आलात, ओके, सो आपलं 19व्या वर्ष आहे मिनिमम, वयाच्या 20व्या वर्षी तुम्ही सर्व्हिस मध्ये आलात, तर तुम्हाला वयाची 40 वर्ष सर्व्हिस मध्ये काढण्याची संधी मिळते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही या सर्व्हिस मध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, ज्या सेक्टरमध्ये असाल, ज्या डिपार्टमेंटमध्ये असाल, त्याच्यामध्ये सर्वोच्च लेवलला जाऊ शकता. तिथपर्यंत जाण्याची संधी तुम्हाला अवेलेबल असते. ठीक आहे. हे डोक्यात ठेवून की बाबा मी ज्यावेळी रिटायर होणार असेल, सर्व्हिसमधून रिटायर होणार असेल, त्यावेळी मी माझ्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च क्षेत्रावरती असेल ना, माझं काम उत्तम असेल ना, हे जर का तुम्हाला हवं असेल तर काम करायचं, लवकरात लवकर ह्या परीक्षेच्या तयारीला आपण सुरुवात करायची आणि लवकरात लवकर सर्व्हिसमध्ये जायचं आणि उत्तम काम करायला सुरुवात करायची. ओके, दॅट इज द व्हेरी बेसिक मोटिवेशन वन कॅन हॅव. ओके, मला काय करायचंय, देशाची सेवा उत्तम प्रकारे, उत्तम ठिकाणी राहून करायचं. ठीक आहे. हे आपल्या हातामध्ये आपण ते नक्कीच करू शकतो. सुरुवात कशाने करायची, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये 2 फिल्टर लावून घ्यायचे. ठीक आहे. पहिला फिल्टर म्हणजे सिलेबस आणि दुसरा फिल्टर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ओके, डोक्यामध्ये हे फिक्स करायचं की आता मी जे वाचायचं तर आहेच, बऱ्याच गोष्टी वाचायच्या, म्हणजे आपल्या आवडीनुसार वाचायचं आहे, जे लागतं ते वाचायचं आणि जे जनरल आहे ते पण वाचायचं. ह्या सगळ्यांमधलं सिलेबस मध्ये आहे काय आहे आणि एमपीएससी परीक्षेमध्ये काय काय विचारतात, हे 2 फिल्टर लावायचे आणि जे वाचतो ते व्यवस्थित कॅच करून घ्यायचं. ठीक आहे. हे म्हणजे आता इतिहासामध्ये मेन्स मध्ये त्यांनी सांगितलंय 1818 नंतरचा इतिहास, स्पेसिफिकली मेन्स साठी तयारी करत असताना 1818 नंतरचा इतिहास एकदम बारकाईने वाचला गेला पाहिजे मेन्स साठी तयारी करत असताना. मग आता वाचत असताना पण ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात हे पण हे पण बघणं गरजेचं आहे. नुसता अभ्यास करून उपयोगाचा नाही ना, शेवटी ही एक परीक्षा आहे, त्याला काही वेळ, आपल्या प्रिपरेशनचा काही वेळ त्याला परीक्षा म्हणून पण ट्रीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते पण आपण करायचं, ते पण प्रॅग्मॅटिझम आपल्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. न्यूजपेपर नक्कीच वाचायचे, म्हणजे आता हे कोरोना कोविड-19 चालू आहे, परत त्याच्यानंतर आपल्याकडं मागच्या वेळी वेगळे राजकीय पेच निर्माण झालेले होते, परत देशामध्ये, राज्यामध्ये, हे खूप काही चालतं. हे नेमकं असतं काय, गव्हर्नन्स रूल म्हणजे नेमकं असतं काय, गव्हर्नन्स रूल लागू झाल्यानंतर होतं. ठीक आहे. म्हणजे आपण ज्यावेळी परीक्षेची तयारी करत असतो, आपल्याला जर काही दुसऱ्या कोणी विचारलं हे गव्हर्नन्स रूल म्हणजे नेमकं असतं काय, वी शुड बी इन द बेस्ट पोझिशन टू आन्सर दॅट क्वेश्चन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही असं एकदम असं ते शायनिंग मारणे वगैरे असं करायची काही गरज नाहीये. एक नागरिक म्हणून आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. ह्या परीक्षेचा हा एक महत्वाचा उद्देश हा पण आहे की आपण स्वतःला योग्य मतं असणारे, ओके, योग्य मतं असणारा एक जबाबदार नागरिक म्हणून घडवणं. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी आपण कुठल्या सोर्सेस रेफर केल्यात, सगळ्यात महत्वाचं आहे स्टेट बोर्डची पुस्तकं 6वी पासून पुढचे म्हणजे एकतर उत्तम पुस्तक आहेत, ते एकदमच भारी पुस्तक आहेत ते, आणि म्हणजे असे त्याच्यामध्ये माहितीनं भरभरून दिलेली पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारी माहिती आहे. तुम्ही ती जरी पुस्तकं व्यवस्थित वाचली, इट विल गिव्ह यू द बेस्ट शॉट टू क्लिअर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ओके, यू विल बी इन द बेस्ट पोझिशन टू क्लिअर. पण हे वाचत असताना आपण स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे की मी हे फक्त वाचलेले नाहीयेत, तर त्याचे स्वाध्याय सुद्धा सोडवलेले आहेत आणि ह्याच्यावरती मागच्या वर्षी म्हणजे आधीच्या वर्षामध्ये एमपीएससीने प्रश्न कसे विचारले याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. तसंच प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिस. ऍटलास हे मी इथे स्पेसिफिकली दिलेलं आहे कारण एमपीएससी प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये भूगोलावरती खूप सारे प्रश्न विचारले. डू नॉट इग्नोर ऍटलास. ऍटलास म्हणजे काय असतं माहितीये ना,
तो असं त्याच्यामध्ये मॅप्स दिले असतात, वेगवेगळे मॅप दिलेले असतात, परत त्याच्यानंतर खनिज कुठं काय सापडतात, त्यानंतर टुरिझम सेक्टर्स कुठे आहेत वगैरे, हे सगळं दिलेलं असतं. एकदम व्यवस्थित करून घ्यायचा. महाराष्ट्राचा ॲटलास, भारताचा ॲटलास, जगाचा ॲटलास एकदम व्यवस्थित बघून घ्यायचा. आता हे सगळं झालं कसं, म्हणजे तुम्ही हे सगळं फिजिकली बघू शकता, सगळं फिजिकली बघू शकता. आता हेच जर का समजा एखादी गोष्ट तुम्हाला समजायला अवघड जात असेल, ठीक आहे, म्हणजे जनरली भूगोलामध्ये होतं काय की गोष्टी आपल्याला इमॅजिन करायला अवघड जातात. म्हणजे पृथ्वीचे 3 लेअर आहेत. ओके, पृथ्वीचा सगळ्यात वरचा क्रस्ट आहे, मॅन्टल आहे, आणि क्रस्ट त्यानंतर सगळ्यात आतमध्ये असतो कोर. ओके, अरे हे म्हणजे नेमकं असतं काय, हे 3 लेअर असतात काय, त्याच्यामध्ये डेन्सिटी डिफरन्स असतो म्हणजे असतं काय, तर डेन्सिटी डिफरन्स कशामुळे झाला, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला एकदम मुळापासून समजून घ्यायचं असेल, इंटरेस्टिंगली समजून घ्यायचं असेल, त्यासाठी चाणक्य मंडल परिवारचं युट्यूब चॅनल आहे. ठीक आहे, नक्कीच आहे. तिथं तुम्हाला चाणक्य मंडल परिवार मधले एक्सपर्ट फॅकल्टीज, म्हणजे जर का तुम्ही आता मी तुम्हाला जिओग्राफीचं एक्झाम्पल सांगितलं, तर जिओग्राफीसाठी रोहिणी गुट्टे मॅम, नायब तहसीलदार, उत्तम शिक्षक. म्हणजे तुम्हाला जिओग्राफी मधला एकदम सुरुवातीपासून, म्हणजे पृथ्वी तयार कशी झाली इथपासून, वातावरण म्हणजे मान्सून काय असतं वगैरे, हे एकदम एकदम उत्तम प्रकारे शिकवलं जाईल तिथे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, ज्याच्यामध्ये करंट अफेअर्सचे अपडेट्स येत असतात. त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा आल्या तर त्याच्याविषयीचे अपडेट्स वगैरे सगळ्या गोष्टी या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे, त्यानंतर चाणक्य मंडल परिवारचं मंथली मॅगझिन, ओके, हे स्पर्धा परीक्षांसाठी वाहिलेलं, म्हणजे एकदम पूर्णपणे वाहिलेलं असं मॅगझिन आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. याच्यासाठी सगळे करंट अफेअर्सचं कंपायलेशनचं उत्तम सोर्स म्हणजे हे मॅगझिन आहे. तुम्ही ते बघा नक्की, तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे कुठेही मिळेल. तुम्ही चाणक्य मंडल परिवारच्या वास्तूमध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला. ठीक आहे, आता चाणक्य मंडल परिवारचा एक ऑनलाईन कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे काही जणांना पुण्यामध्ये येणं शक्य नसेल, मुंबईमध्ये येणं शक्य नसेल, तर त्यांच्यासाठी ते ऑनलाईन कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल क्लासरूम मध्ये जे शिकवलं जातं ते सगळंच्या सगळं ह्या ऑनलाईन कोर्समध्ये शिकवलं जाईल. त्याच्यामध्ये आपले धर्माधिकारी सरांचे पण लेक्चर असतात, त्याच्यानंतर भूषण केळकर सर, अनिल लागणे सर, रोहिणी गुट्टे मॅम, ह्यासारखे ऑफिसर्स लोकांचे सुद्धा लेक्चर असणार आहेत. ह्यामध्ये सर्व सिलेबस, एमपीएससीचा सर्व सिलेबस कॉम्प्रिहेन्सिव्हली कम्प्लीट केलं जाईल. ह्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. ह्याच्यामध्ये जितके जास्त प्रश्न सोडवता येईल तितके जास्त प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जाईल. ठीक आहे, प्रवृत्त केलं जाईल याचा अर्थ काय, तुम्हाला लक्षात येत जाईल की तुम्ही फक्त वाचून उपयोग नाही, तर ते जास्तीत जास्त प्रश्न सुद्धा सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे ऑनलाईन कोर्सचा आपला भाग असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये करंट अफेअर्सचे सेशन सुद्धा असणार आहेत, करंट अफेअर्स सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेले असणार आहे. ठीक आहे, आता ह्या पूर्ण सेशन मध्ये मी तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेविषयी, इतर परीक्षांविषयी थोडीफार माहिती सांगितली. तुम्हाला कुठलाही जर का अडचण असेल, बऱ्याच वेळेला म्हणजे आता ह्याच्यामध्ये पण काही तुम्हाला अडचणी, नवीन प्रश्न येत असतील, बाबा अजून कुठल्या परीक्षा आहेत का, ह्यासाठी अजून पुस्तकं कुठली वाचायची, ठीक आहे, ह्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी म्हणून आता आजपासूनच आपण हे टार्गेट एमपीएससी म्हणून एक एमपीएससी इंट्रोडक्टरी सेशन चे हे चालू करतोय, म्हणजे एक सिरीज चालू करतोय. त्याचं हे पहिलं इंट्रोडक्टरी सेशन होतं. आता इथून पुढे वेगवेगळ्या विषयांचे इंट्रोडक्टरी सेशन्स वगैरे चालू होतील. त्यामध्ये तुम्हाला कुठलेही डाऊट असेल वगैरे तुम्ही ते विचारू शकता. सगळं म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रत्येक विषयाचं विश्लेषण, अभ्यास काय करायचा, नेमकी पुस्तकं वापरायचं, पुस्तकं कोणती वापरायची, हे सर्व काही सांगितलं जाईल. या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्या शंकांचं समाधान होईल याची मला पूर्ण खात्री आहे. ठीक आहे, थँक्यू.